त्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका नेमकं कशा पद्धतीने शिवसेना लढणार आहे? शिवसेनेला तर लढायची आहे. शिवसेनेचे सर्व ठिकाणी तयारी आहे. नवापूरमध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या बरोबर निवडणूक लढणार आहोत. आमची तयारी नंदुरबारमध्ये सुद्धा आहे. शहाद्यामध्ये आणि तळोद्यामध्ये सुद्धा आम्ही तयारी केली आहे. पण राजेश दादा भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचा निर्णय होईपर्यंत मी थांबलोय. माझी त्यांची काल भेट होणार होती पण दुर्दैवाने ती झाली नाही. आमची भेट झाली तर आमची भूमिका स्पष्ट होईल. जर सन्मानाने आम्हाला जागा दिल्या, नगराध्यक्ष त्यांचाच उमेदवार आहे हे आम्हाला माहिती आहे. नंदुरबारमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे. पण सन्मानाने जर वाटाघाटी झाल्या तर त्यांच्या बरोबर लढू, नाहीतर मग मैत्रीपूर्ण लढू. किंवा आमची युती झालीच नाही, किंवा नगरपालिकेचा निर्णय वेगळा झाला आणि जिल्हा परिषदचा निर्णय वेगळा झाला, जिल्हा परिषद मध्ये युती झाली आणि नगरपालिकेत नाही झाली, तरी सुद्धा मग आम्ही शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर सर्व ठिकाणी नगराध्यक्षापासून तर सर्व नगरसेवक उभे करण्याची आमची तयारी. युती होऊ शकते काय संकेत? राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाशीच बोलायचा मला नैतिक अधिकार आहे आणि त्यांच्याशीच मी बोलायचा प्रयत्न करतोय. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या बरोबर माझी बैठक झाली, पण राजेश दादाच्या बरोबर झाली नाही. तो जर निर्णय झाला, राजेश दादाच्या बरोबरही आमची मिटिंग झाली, युतीचा निर्णय झाला किंवा आमचं ठरलं की मैत्रीपूर्ण लढत करायची, तरी सुद्धा तो निर्णय झाल्यावरच मग आम्ही स्पष्ट चित्र स्पष्ट होईल असं मला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.